सगळ्यांक तुमका नमस्कार। आयज आमच्या दाळ्यांनी तेका वेलकम करूया आमी पेडण्यान। आयज तसोच हांगा ह्या फाउंडेशन स्टोनान उपस्थित आसलेले आमच्या पीसी उत्तम पार्सेकर, तशेंच आमच्या दारगळे पंचायतीचा सरपंच अर्जुन कांदोळकर, तशेंच चांदेल आसापूर हेचो सरपंच बाळा शेटकर, तशेंच सगळे इतर ऑफिसर ते आमी करून दिवना ते आयज तेंच्यांनी सगळ्यांनी सपोर्टिंग दिवन जे आयज हांवें सीएमाक सांगून सीएमान हे काम तुमचे एज फास्ट हो आयज आमचो धारगळचो 2 काम्याकडे फ्लायओव्हर तसोच आमचो सेकंड फ्लायओव्हर आमच्या हेतून पेडण्या सेकंड फ्लायओव्हर आता ऑलरेडी तोय बी पास जाल्लो आसा, तोय बी एज फास्ट तेजे बी आमच्या फाउंडेशन स्टोन तेजे बी जातले। तशेंच आनीक आमच्या चांदेल आसापूर तोय बी खूप वर्सां जाली, तोय बी फ्लायओव्हर आमकां करंट गरजेचो आसलो। तेका लागून आयज आमच्या सीएमान बरें हे काम आमचे करून दिल्ले आसा आणि आयज हो दोनूय हेजे ब्रिजाचे फाउंडेशन हांगासर आमी आयज केल्ले आसा। तेका लागून हांव मना काळजासून आमच्या सीएमाक हांव थँक्स म्हणटा। आणि जी आनीक आमची खुबशी कामां आतां उरलेली आसा जे आयज आमच्या रोडांची हायवेची रोडांचे इंटरनल रोडूय आहा, थोडे आमच्या भितरले रोडांचे ते कामां एज फास्ट ते फायली ऑलरेडी पास जाल्ले आसा आणि आता थोड्याच दिसांनी हे पावसाक लागून ते कामां उरलेली ते आता एज फास्ट ती कामां जातली आता। तशेंच आमचो डायनामिक सीएम तो आमकां पेडण्यान बऱ्यान बरो तो आमकां सपोर्टिंग आहा आणि सदांच आमकां पेडण्याक लागून थंयसरच कमी पडोंक दिना। तेका लागून असोच तेजो आमकां सपोर्ट आसचो आणि हांगासर सगळे जाण आमचे सरपंच मेंबर्स हांगा सगळे जाण तुम्ही येयले त्या बद्दल आमी तुमकां मना काळजासून थँक्स म्हणटा। Please span RCC grade bridge between the single composite steel tub feeder at a Kalna River of Tandel Hasapur Pendya constituency as a foundation stone and the laying of the foundation stone of the construction of the flyover at the Dargar from the 484.81 kilometers and the NH 66 rectification of the black spot and 9.3 special at Dargar या रस्त्याच्या फाउंडेशन स्टोनाच्या कार्यक्रमाक आमच्यामध्ये हांगासर हजर आसात पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, आमचे उत्तम पार्सेकर प्रिन्सिपल चीफ इंजिनियर, बाकीचे धारगळचे सरपंच, हासापूरचो सरपंच, बाकीचे पंच भुसो, तशेंच आमचे फ्लूड कारवालो नॅशनल हायवे आमच्या ही समोर आशिल्ले म्हणजे सगळे पंच सरपंच म्हणजे मोगाळ भाव भयणानो पीडब्ल्यूडीचो सगळो स्टाफ। आता उलयता आसतना प्रवीणान एक गजाल सांगली, लोकांक प्रोजेक्ट ऑब्जेक्ट करप ही संवय जाल्या। आयज ह्या प्रोजेक्टाची कॉस्ट आमी 45 crores of rupees स्पेंड करता। जेन्ना आमी नॅशनल हायवे करतालो तेन्ना तुमचेच लोक हो प्रोजेक्ट बंद करपा खातीर रस्त्यार देंवले। आयज तेन्ना जर तो बंद करूंक नासलो जाल्यार हेज्या मदीं जे एक्सिडंट जाले, कोणाचे पांय मोडले आनी कितें जालें हे जावपाक नासलें। आणि हांव जाल्यार म्हणटलो हेका जे बंद करपाक जे जबाबदार आसले तेच त्या एक्सिडेंटाक जबाबदार आसा, म्हजें स्पश्ट मत आसा। कारण म्हाका याद आसा कारण ऑलरेडी आमी फ्लायओव्हराचेरूच हो ओव्हरब्रिज जावपाचो आशिल्लो, तुमकां अंडरपास दोनी कडेन आमी दवरलेले, पण स्वताचो बारीकसो विचार करून थोडे लोक अशा पद्दतीच्या सरकाराच्या प्रोजेक्टाक प्रत्येक फावटी विरोध करीत आसात। पेडण्यात न्ही, पेडण्या पासून काणकोण पर्यंत ज्या जाग्यार आमी जी डेव्हलपमेंट हाडटा स्टेटीत त्या डेव्हलपमेंटाक विरोध करपाची जी मनोवृत्ती डेव्हलप जाल्ली आसा, राजकीय दृश्ट्याय थोडे जाण विरोध करपाक लागलेले आसा, थोडे जाण स्वताचो हेतू लक्षात दवरून विरोध करपाक लागलेले आसा। तांकां लोकांचे पडलेले ना, तांकां स्टेटीचे पडलेले ना, तांकां टुरिजमाचे पडलेले ना, तांकां एक्सिडेंटाचे पडलेले ना, तांकां लोकांच्या मरणाचे पडलेले ना, तांकां स्वताच्या स्वार्थाचे पडलेले आसा। आणि म्हणून तर म्हाका दिसता फाटल्या 5 वर्सांक हो प्रोजेक्ट डिले जालो
जाल्यार बिकॉज ऑफ त्यांच्या खातीर या त्या लोकां खातीर हो प्रोजेक्ट दिलो जालो. जर तेंच्यांनी तेन्ना विरोध करूंक नासलो जाल्यार हो प्रोजेक्ट फक्त 15 ते 20 कोटीच्या भितर जातलो आसलो. आज केंद्र सरकाराक 45 कोटी रुपया मोडचे पडटा, म्हणजे 25 कोटी रुपया आमी चड मोडटा. 25 कोटी मोडलेल्याचे ना तर हांगासर कितले जाणांचे ऍक्सिडेंट जाले, पांय मोडले, बाकीचे सगळे जाले. हे आमच्या खातीर खरें म्हणजे अशा पद्दतीचे ऍक्सिडेंट हे जावचे न्ही. म्हणून तर आमी म्हणटा की आमच्या खातीर कनेक्टिव्हिटी, सेफ्टी आणि इकॉनॉमिक ग्रोथ या भागाची ही महत्वाची आसा. म्हणून पुराय पेडण्या तालुक्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट जाता आसतना अशा पद्दतीची कनेक्टिव्हिटी मोपा इंटरनॅशनल रोड जाल्या उपरांत आमी सातत्यान हो फ्लायओव्हर एट धारगळ म्हणजे विजन रोड सेफ्टीच्या दृश्टीन आमच्या खातीर खूप महत्वाचो आशिल्लो. म्हणून परत एकदा आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाक रिक्वेस्ट केली, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी किंवा आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी रोड्स अँड डेव्हलपमेंटचे मिनिस्टर नितीन गडकरी ज्यांच्यानी सदोदीत गोंया खातीर सहकार्य दिला. गोंया खातीर पुराय नॅशनल हायवे हे खरें म्हणजे तांचेच देणे आसा, तांच्यांनी केन्नाच आमकां ना म्हणूंक ना. हेची जेन्ना हांवें पर्सनल रिक्वेस्ट केली की धारगळ हांगासर आमकां मेजर एक्सिडंट जावपाक लागला, विच इज अ ब्लॅक स्पॉट जाला आनी आमकां आतां परत एकदा फ्लायओव्हर जाय. खरें म्हणजे ते पयलीं हांसले, तुमच्या तेंच्यांनी सरळ म्हटलें तुमच्या थोड्या लोकांक म्हणलो अक्कल कमी आहा. खरोखरूच सांगता, कारण जर आमी दिताले तेन्ना तुमी ना म्हटलां आनी आतां तुमी परत मागोंक येता, हे तुमकां कळपाक जाय आशिल्लें. म्हणून म्हणजे समेस्त गोंयच्या लोकांक म्हजें इतकेंच म्हणणें आहा की सरकाराचो जेन्ना विजन दवरून प्लॅनिंग करता आनी एखादी डेव्हलपमेंट करता ताचो दूर दृश्टीकोन आसता. फुडल्या 50 वर्सांचें विजन आमी मुखार दवरता आनी तो प्लॅनिंग करता आनी ते प्लॅनिंग करता आसतना अशा पद्दतीचे अडथळे हे आनीक परत एकदा हाडचे न्ही. अंडर द लिडरशीप ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आमी सातत्यान पळयता की सेफर हायवे, मॉडर्न डिझायन आनी व्यवस्थित रित्या अशा पद्दतीचो ऍक्सेस हो लोकांक मेळचो जेणे करून ऍक्सिडंट फ्लो सगळे कमी जावचे. म्हणून तर अशा पद्दतीचे आमी हायवे जे आसा हो करता. हो 1 किलोमीटरचो फ्लायओव्हर आमी हांगासर डेव्हलप 45 क्रोर्साक करता. 4 स्पॅनचो रोड आसतलो, 32 मिटरचो ईच. त्याची कॅरेज वील जी आसा ही 24 मीटर आसा, विच इज अगेन द 6 लेन. कॉन्ट्रॅक्टर जो आसा हो कन्हैयाजी लाल अग्रवाल हो प्रोजेक्ट टार्गेट दवरून आमी काम करता. नोव्हेंबर 2026 पर्यंत हो प्रोजेक्ट पुराय जावपाक जाय आनी हो प्रोजेक्ट पुराय जावपाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य जाय. कारण आमी पळयता की प्रोजेक्ट चालू आसतना वेगवेगळ्यो गजाली हांगासर जे सहकार्य जाय ते स्थानीक पंचायतीन दिवचे पडटले, स्थानीक लोकांनी दिवचे पडटले. जाल्यार लोकांक संवय जाल्ली आसा काम चालू आहा मरे ते बंद कर वेगवेगळ्या कारणां खातीर. हे मनोवृत्तींतल्यान भायर जर सरत जाल्यार दिल्ल्या टार्गेटान 540 दिसाच्या भितर हांगासर जावपी जे म्हणजे हायवे वयलो मुवमेंट हो फास्ट ट्रॅक पैकी जातलो. हांगासर कंजेशन जावचें ना आनी सगळ्यात महत्वाचे जे आसा इट इज अ सेफ्टी. जे भुरगे हो रोड क्रॉस करता हेवटेच्यान तेवटेन तांकां पोनच्या पोंदा क्रॉस करपाक मेळटलो, ह्या लोकांक तेवटेच्यान वचपाक मेळटलो आनी दोन्ही सर्व्हिस रोड आसा हे सर्व्हिस रोड चालू उरतले. दुसरो जो आज आमी ब्रिजाचो फाउंडेशन स्टोन घालता विच इज कळना रिव्हराचेर हासापूर चांदेल हांगासर जो आमी ब्रिज जो बांदता 30 वर्सां पयलीं हो ब्रिज बांदलेलो. आमी गोंयांतल्या सगळ्या ब्रिजांचे ऑडिट केलां आनी अशें 30 वर्सां पयलींचे जे किंवा जे ऑडिट जाल्या उपरांत जाका बांदपाची गरज आसा हे ब्रिज बांदपाक घेतल्या. हो ब्रिज बांदता आसतना आमी तो आरसीसी ग्रीड ब्रिज व्हॉट इज अ सिंगल कंपोजीट स्टील टफ ग्रिडर हाजेर हो कळना रिव्हराचेर चांदेल हासापूर हाका हो ब्रिज बांदता आनी हो विच इज अ क्रुशियल मोमेंट. म्हणजे 60 मीटरची लेंथ जरी असली 30 कोटी रुपया आमी ह्या ब्रिजा खातीर खर्च करता. म्हणजे तुम्ही एक गजाल लक्षात घेयात, खरें म्हटल्यार आयच्या एका दिसाक आमी 75 कोटी रुपया पेडण्या कॉन्स्टिट्युएन्सी खातीर मोडटा आनी हे मोडटा आसतना हांव बारीक बारीक रस्त्यांचे सांगना, मेजर जे ब्रिजीस बांदता पळय न्हू ताजेरूच हांव उलयलां. हे सगळ्यात महत्वाचे आसा. परत होय ब्रिज आमी येता त्या 360 दिसाच्या भितर म्हणजे फक्त एका वर्सात हो ब्रिज आमी कंप्लीट करतले. थंयसर रावपी लोकांनी बी आमकां सपोर्ट करचो. आमी सातत्यान रुरल कनेक्टिव्हिटी वाडची, स्ट्रेंथनिंग द लिंक म्हणजे हे जे आसा हाजो ट्रान्सपोर्टेशन बाकीच्या त्या सायडींतल्यान भायल्यान येवपी लोकां खातीरय बरें पडटलें. डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू द नॅशनल हायवे, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी टू द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा लोक जे सातत्यान ट्रॅव्हल करता तांच्या खातीरय बी हो खूब म्हत्वाचो आसतलो. आमी सदोदीत आमच्या डेव्हलपमेंटा खातीर आमचें सरकार हे मोग दवरून काम करीत आसा. हांव पळयता की पेडण्यात फाटल्या 6 वर्साच्या म्हज्या कार्यकाळात बदल जाल्लो आमी सगळे जाण ताका विटनेस आसा.
ह्या मुद्दामून सांगता 2019 हांव मुख्यमंत्री जालो आणि मुख्यमंत्री जाल्या उपरांत हांव कंटिन्युअसली पेडण्यात ट्रॅव्हल करता. जो इन्फ्रास्ट्रक्चर पेडण्यात डेव्हलप जाला तितको इन्फ्रास्ट्रक्चर आनी खंयच्याच तालुक्यात डेव्हलप जावना हे खरें म्हणजे पेडणेकारा खातीर व्हडली देण आसा. बरेचशे फावटी कितें दिलें काय विचारतात, कारण येदी व्हडली इन्फ्रास्ट्रक्चर हांगा डेव्हलप जावप इट इज ऑटोमॅटिकली म्हणजे पुराय ह्या परिसराची व्हॅल्यू ही खूप मोठ्या प्रमाणात वाडल्या. खूप मोठ्या प्रमाणात हांगासर जे येवपी टुरिस्ट हॉटेल्स आसात, हांगासर येवपी वेगवेगळे प्रोग्राम्स आसात, हेच आमकां हांगासर टुरिझम जे आसा हे खूप मोठ्या प्रमाणात वाडयता. म्हणून आमी जाका म्हणटा की हिंटरलँड डेव्हलपमेंट आसतली किंवा बाकीच्या एकंदर आमी मोग दवरून म्हणजे हांगासलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ हाजेर आमी खूप मोठ्या प्रमाणात भर दिता. म्हणून तर आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे गोंयांत येता. आमी म्हणटा की आज आमी कंप्लिटली उत्तरेक आसा जाल्यार दक्षिणेतल्या त्या टोकाक म्हणजे काणकोण हांगासर पर्तगाळ मठात 550 वर्सां एखाद्या मठाक पूर्ण जाता. 77 फीट प्रभू रामचंद्रांची मूर्ती ही थंयसरच्या इनॉग्रेशनाक आणि आमी म्हणटा की थंयसरल्या एक्झिबिशन आणि देऊळ हाच्या उक्तावणा खातीर माननीय प्रधानमंत्री थंय येता. हे आमच्या खातीर गौरवाची गोष्ट आसा आणि त्याच निमित्तान तांच्यांनी केल्लो सपोर्ट हांगासलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर आमकां सगळ्या जाणांक याद आसा की आमी पत्रादेवींतल्यान जर काणकोण पावताले आसत जाल्यार कमीत कमी पयलीं 4 वरां लागतालीं. पत्रादेवीच्यान काणकोण पावता म्हणसर 4 वरां लागतालीं. आज तोच रोड आमी आयच्या घडीक आमकां 2 वरां लागता. पण हांव मोठ्या अभिमानान सांगता आनीक थोड्या दिसांनी आमची जेन्ना उरलेली कनेक्टिविटी पुराय जातली तेन्ना 1.5 वरांत आमी पत्रादेवीच्यान काणकोणा पावपाक शकतले. म्हणजे ही कनेक्टिविटी आसा आणि इतक्या मोठ्या प्रमाणात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी हांगाचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपाक सातत्यान आमकां सपोर्ट केला. डबल इंजिन सरकारा खातीरच हे सगळें पॉसिबल जालां, अदरवायज इट इज पॉसिबल नाशिल्लें. गोंयच्या पुराय इतिहासात फाटल्या 63 वर्सांक या 10 वर्सांक जो विकास जाला तो विकास केन्नाच जावनाशिल्लो. अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मागीर ते रोड आसतले, ब्रिजीस आसतले, हॉस्पिटल्स आसतले किंवा आमचो ओवरऑल टुरिझम डेव्हलपमेंट आसतली, ही डेव्हलपमेंट आमी केन्नाच पळोवंक नाशिल्ली. त्या पद्दतीची डेव्हलपमेंट आज आमकां दिसता. म्हणून हाका सपोर्ट करपा खातीर म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी फुडें येवपाची गरज आसा. आणि हे कित्या खातीर तर हे गोंया खातीर. हे कित्या खातीर तर गोंयांतले टुरिझम डेव्हलपमेंट करपा खातीर, गोंयांतली इकॉनॉमिक ग्रोथ डेव्हलपमेंट जावपा खातीर आमी विजन पळयता अंडर द लिडरशिप ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर. विकसीत भारत 2047 म्हणजे फुडल्या 25 वर्सांचे विजन हे मोग दवरून आमी सगळे जाण काम करता. आणि ते करता आसतना विकसीत गोवा 2037 10 वर्सां पयलीं आमचें गोंय हे पूर्ण डेव्हलप जावचें म्हणून त्या दृश्टीन आमी काम करता. आणि लोकांचो तेंको आसत, लोकांचो सपोर्ट आसत, आयच्या युवकांचो सपोर्ट आसत जाल्यार हे जावपाक बेगीन जातलें. आणि गोंयची जेन्ना ग्रोथ जाता आसत तेन्ना गोंयच्या प्रत्येक मनशाची ग्रोथ जावची हाच्या दृश्टीन आमी सातत्यान काम करता. आणि म्हणून तर हांव म्हणटलो की आयच्या ह्या प्रोजेक्ट फाउंडेशन स्टोनाच्या निमित्तान हो प्रोजेक्ट आमी जवळपास 45 कोटी रुपयाचो हो प्रोजेक्ट हांगासर आज काम सुरवात करता आणि 30 कोटीचो प्रोजेक्ट आसापूर चांदेर हांगासर सुरवात करता. नक्कीच म्हाका सांगता आसतना फुडल्या 25 वर्सांक ह्या पेडण्या पुराय तालुक्याचो चेहरो मोहरो बदलतलो हे सांगता आसतनाय बी म्हाका खूब खोस भोगता. अशाच पद्दतीचो तुमचो मोग हो सदोदीत म्हणजे सरकारा खातीर तुमी तेंको दिला तो असोच आसूनी आणि ह्या पद्दतीनय बी विकसीत गोवा डेव्हलप करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सपोर्ट आसतलो, आधार आसतलो काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की, भारत माता की. खूब खूब धन्यवाद.